नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांना समर्पित असलेला काळ आहे। पितृ पंधरवड्यामध्ये मृत्यूलोकी असलेले पितर आपल्या घरी जेवायला येतात अशी मान्यता आहे। त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी तसेच पितृदोष निवारण्यासाठी या काळामध्ये पितरांचं श्राद्ध घातलं जातं। त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार हा काळ शुभ मानला जात नाही। या काळात कुठलेही शुभ कार्य करण्यास सक्त मनाई असते। तसेच सोने, चांदी किंवा इतर कुठल्याही वस्तूंची खरेदी ही पितृपक्षामध्ये केली जात नाही। यासोबतच या सर्व गोष्टी आपल्या हातामध्ये असतात म्हणून आपण त्याला पाळतो। मात्र जन्म आणि मृत्यूचं चक्र हे कोणाच्याही हातात नाही, यावरती कोणाचंही नियंत्रण नाही। मग पितृपक्षामध्ये जर एखाद्या महिलेची डिलिव्हरी झाली, एखाद्याला मूल झालं, तर ही गोष्ट शुभ मानली जावी की अशुभ, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। जर तुम्हालाही हा प्रश्न पडलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, पितृपक्षाला आपण उगाचच अशुभ काळ म्हणून पाहतो। पितृपक्षामध्ये पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत म्हणून श्राद्ध, तर्पण, पूजन हे सर्व विधी केले जातात। यामुळेच पितर प्रसन्न होऊन कुटुंबावरती कृपा करतात। मग पितृपक्ष अशुभ कसा होऊ शकेल? ज्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे आपलं वर्तमान आणि भविष्य उज्ज्वल होऊ शकतं, त्यांची कृपा आपल्यावरती असणं हे भाग्याचं आहे। तसेच जन्माला येणं ही गोष्ट कोणाच्याही नियंत्रणात नाही। आजकाल C-सेक्शन करून शुभ मुहूर्त काढून डिलिव्हरी केली जाते, मात्र तंतोतंत मुहूर्तावरती बाळ जन्माला येतच नाही। बाळ हे आपलं भाग्य स्वतःसोबत घेऊन येत असतं। त्यामुळे प्लॅन करून डिलिव्हरी करणं किंवा पितृपक्षामध्ये मूल व्हायला नको ही समजूत अत्यंत चुकीची आहे, हे लोकांना कळायला हवं। या उलट पितृपक्षामध्ये जन्मलेल्या मुलांवरती आपल्या पितृदेवतांचे आशीर्वाद असतात। त्यांच्या पाठीशी ते सदैव पितर म्हणून उभे राहतात असं आपलं शास्त्र सांगतं। त्यामुळे चुकीच्या समजुतींना बळी पडून पितृपक्षात मूल व्हायला नको हे विचार डोक्यातून काढून टाका। एका पौराणिक कथेनुसार रावणाच्या बायकोचं गरोदर असताना जेव्हा 9 महिने पूर्ण झाले आणि प्रसूतीची वेळ आली, तेव्हा रावणानं सर्व ग्रहांना कैद केलं। आपल्या मुलाचं भविष्य सुकर आणि उज्ज्वल व्हावं, कोणत्याही ग्रहाचा दुष्परिणाम त्याच्यावरती होऊ नये यासाठी सर्व ग्रहांना त्याने एकत्र आणलं। मात्र नेमकं मुलाच्या जन्मावेळी शनिदेव बाजूला झाले। यामुळे रावणाचा मुलगा शूर बलाढ्य तर झाला, मात्र तो अमर होऊ शकला नाही। यामुळे क्रोधित होऊन रावणानं पुन्हा एकदा शनीला कैदेत ठेवलं। सीतामातेला सोडवण्यासाठी हनुमानजी जेव्हा लंकेत गेले, त्यावेळी त्यांनी शनिदेवांची सुटका केली। यामुळे प्रसन्न होऊन शनिदेव म्हणाले, हनुमानजींची पूजा करणाऱ्या भक्तांवरती माझी कधीच कुदृष्टी पडणार नाही। यातून एकच लक्षात येतं की रावण देखील आपला मुलाची कुंडली बदलू शकला नाही। त्यामुळे आपण मनुष्य आपल्या मुलांचं भाग्य देवावरती सोडून निश्चिंत राहावं। प्रत्येक व्यक्ती आपलं नशीब स्वतः घेऊन येत असते, हेच अंततः सत्य आहे। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने पितृपक्षामध्ये मूल जन्माला येणं हे अशुभ बिलकुल नाही, हे लक्षात असू द्या। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।